प्रस्थान करा महाराज, प्रस्थान करा. आम्ही इथेच त्यांना अडवून ठेवतो. आपण प्रस्थान करा गडावर. पण बाजी, आम्ही कसे निघू कायराप्रमाणे? आपण फक्त येथे 300 मावळे धरून त्या सहस्त्र सैनिकांशी कसे लढाल? नाही बाजी, आम्ही कदापि येथून गडावर जाणार नाही. महाराज, आपण या स्वराज्याचे राजे आहात. आपल्या कृपेने हे स्वराज बघा सुखीचे श्वास स्पंदत आहेत. आपण गडावर लवकरात लवकर प्रस्थान करा. बघा आणि तोफा चालवून आम्हाला संकेत द्या की आपण सुखरूप पोहोचलात. तोपर्यंत आपले मावळे येतीलच की. बघा विजयाचा पताका घेऊन. हे बघा महाराज, ती दमन लवकरच खिंडीत पोहोचतील. आपण शीघ्रच प्रस्थान करा. आपण प्रस्थान करा. मावळे, होय होय महाराज, आपण प्रस्थान करा. आम्ही ही खिंड लढवतो. आमचे कैवारी, आपण आमचे कैवारी आहात. आपण छत्र आहात स्वराज्याचे. या मुलुकाचे गडावर आपण प्रस्थान करा. बरं बरं, निघतोय आम्ही, पण आपण काळजी घ्यावी. आई भवानी आपणास शक्ती देऊ. आम्ही गडशिखरावर पोचतात मावळे पाठवितो आणि तोफांचा संकेत पाठवतो. हर हर महादेव. कोणालाच सोडायचं नाही. होय, हा प्रसंग पावनखिंडीच्या लढाईचा आणि या लढाईचे नेतृत्व बाजीप्रभू देशपांडे करीत होते. सिद्धी जोहरच्या पन्हाळ्याला वेढ्यातून सुटण्यासाठी बाजींवर महाराजांना सुखरूप विशाळगडावर पोहोचवण्याचे दायित्व होते. बाजीप्रभू हे बांदल यांचे सरदार होते. रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि सुमारे 600 बांदल मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते. यावेळी आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येऊन विजापुरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊन वडिलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत म्हणजेच घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्यास महाकाळ बनून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला 300 मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत 21 तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि मावळ्यांनी मोठ्या हिमतीने 6 ते 7 तास खिंड लढवली आणि पराक्रमाची शर्त केली. जोहरचे सैन्य अडविताना वीरगतीस प्राप्त झालेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर, या कशाचंही भान बाजींना नव्हतं. महाराज गडावर पोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत दोन्ही हात तलवार घेऊन नावाप्रमाणेच प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. अखेर तलवारी तुटल्या. मावळ्यांनी दगडांनी वर करून सैन्यांना अडवलं. अखेर बाजी प्रभू धारातीर्थी पडले. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी महाराजांना अखेरचा मुजरा करत आपला प्राण सोडला. मराठा मावळ्यांच्या आणि बाजीप्रभूंच्या शौर्य व पराक्रमी रक्ताने माखून ती गाजपूरची घोडखिंड पावनखिंड म्हणून प्रसिद्धीस आली. बाजी, फुलाजी बंधूंवर विशाळगडावर महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्याच विशाळगडावर बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू यांची समाधी बांधण्यात आली.